समचरण सरोजं सान्द्रनीला बुधाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते विषय व्याळे मिठी दिदली अनुठिताटी ते तुझ गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। गत वर्षी पण हाच अभंग घेतला होता। अभंग किती पुंडीचा केलं तर बदलायचाच नाही, कारण तो अभंग एका कीर्तनात सुटल्यासारखा नसतोच। कुठलाही अभंग त्याला उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल इत्यादी षडलिंग असतात आणि षडलिंगपूर्वक जर अभंग सोडवायचा असेल 2 तासात ते कोणालाही शक्य नाही, कारण त्यातली लिंगच कळत नाहीत मुळात। मग षड कशाला कळते? आम्हाला एकच लिंग माहीत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, दुसरं लिंग माहीत आहे कुठे? जाऊ द्या, कुणी हा अभंग म्हणायचा? माझ्या वडिलांची कुणी म्हणावं? एकाचा बाप वारकरी होता, तो मेला, घरात कोणीच वारकरी नाही, तरी त्या पोरानं इंदुरीकराचं कीर्तन ठेवलं। ते म्हणते आपुल्या ह्याचा जो असेल माझ्या वडिलांची लेखा तुझ्या गळ्यात माळ तर आहे का बघ काय बोल। तुकोबारायांनी अभिमानानं सांगितलंय 7 पिढीची वारी आहे। एका पिढीचे नाही, विश्वंभर बाबापासून बोलोबापर्यंत चालत आलेली ही परंपरा आम्ही राखलेली आहे। आणि तुकोबाराव तेच म्हणतात, सहज वडिला होती सेवा, सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा, पिराजी शेटकेंची पुण्यतिथी शेवक गुरुजी करणे हक्क आहे। पुढं सुंदर अशी परंपरा चाललेली आहे। अभिमानानं सांगावं, पंढरीची वारी आहे माझ्या घरी। माणसं वारकरी आहे म्हणून सांगायला भेटतात, काही लोक शहरात गेले तर गंध पुसून जातात, पण कोणतरी माळकरी म्हणतील, कारण ही जात एवढी जे खालावलेली असं वाटते लोकांना। अरे येड्यानो, एक वारकरी गावात असेल तर गाव तरुण नाही, त्याची टिंगलटवाळी करू नका। काही का होईना त्याने त्याग केलेला आहे, त्याच्याकडे 50% का होईना विवेक जागृत आहे, आणि मग सहज वैराग त्याच्याकडे आले। मग भजनातून असेना, ज्ञानातून असेना, भक्तीतून असेना, तो एक पाऊल पुढे टाकत आहे। एक दिवशी ज्ञानाने मिळणारी जी भूमिका आहे त्याला भक्तीने मिळून जाईल। पुढे भक्तीने धरिले हा, पुढे भक्तीने धरिले हा, मागे ध्यान वैराग्य धर्म घेती, मागे ध्यान वैराग्य धर्म घेती, स्थिर केली जी अचपळ होती, सिद्धानुनी दाबिली पंथी गा, म्हणून आगोया देशा,
कसं केलंय बघा. तुम्ही भक्तीला धरून चालत नाही, आम्हाला डांगरच पडतो आम्ही. हबप ही डिग्री तरी सगळ्यात लालू प्रसादापेक्षा सोपी झाली. नवमीला पेदोडा, दशमीला माळ घालून एकाचला हबप म्हणून नाव लावते, असा वारकरी संप्रदाय नाही राहिला. अशी ही परंपरा नाही. असल्यानं पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे म्हणू काय. स्वतः तुकोबारायांनी कुठेही गात्यामध्ये मी हरिभक्त परायण असं म्हटलेलं नाही. गाता पालती घालून बघा. आम्ही मात्र पत्रिकेमध्ये गुरुवारी हवप वगैरे असलं तर जाणार नाही, तर या लोकांना आमची किंमत नाही. का शोभा कळायला का नाही काय घालावते. अरे येड्या, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी असल्या फालतू डिग्रीचा विचार न करता आयुष्य काढलं, प्रत्यक्ष देव भेटला, देव हितगुज करू लागला, त्यांच्याबरोबर त्यांच्या बायकोला पण भेटला. इतकी दिव्यदृष्टी लाभलेला एक महात्मा, तो काय म्हणतोय बघा. त्याचे वर्णन निळोबाराय करतात. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिनी, अनुतापाचे द्वारे देवते हवेली, वैराग्याची निष्ठा अंधा ममता दौडवणे निज शांतीवरी. जय जय आदि सद्गुरु कृपया दातारा. तुकोबारायांची ही अवस्था न बघता त्याला बामणाने मारला म्हणून बोंबत फिरणारे आपले अवलाद आहे. आणि त्याला काही वारकरी पण सामील नाल्या कुठले. इथं निळोबाऱ्या सांगतात त्याने प्रपंच टाकला नाही आणि टाको पण नाही. आता बरेच ब्रह्मचारी शास्त्रांचं काय काय झालं तुम्हाला माहीत आहे. माणसं घराबाहेर पडले की जोड्या नव्हतात अशी अवस्था आहे. कशा करता या कलियुगामध्ये ब्रह्मचर्य आश्रम सांभाळणं फार अवघड आहे. अनुकूल वातावरण नाही. खाणं पिणं हे आहारावर ब्रह्मचर्याला धक्का बसणाराच आहार आहे. त्यामुळे नाही. तुकोबारायांनी त्या काळामध्ये 2 बायका होत्या. ती सगळी भोगली. श्रीमंती भोगली, गरिबी भोगली, दिवाळ निघालं भोगलं, का बाईल कर्कशा भोगलं. भोगता भोगता तुकोबाराय म्हणून हजारो लोक पाया पडतं दिसलं. येड्या तुक्या म्हणून मुंबईच्यासारख्या नालायकांचं बोललं ऐकलं. पण आपल्या स्थितीमध्ये कुठेही किंचित धक्का लावलं नाही. हे त्यांना तुकोबाराय म्हणतात. आणि यात कुठं तरी बाजूला स्तुतीला किंवा निंदेला वाहत गेले असते तर तुकोबाराय झाले असते. आणि जगामध्ये 3 जगद्गुरू झाले. इतके संतांचे मांद्याळे आमच्याकडे. पण जगद्गुरू कुणाला पदवी नाही. माऊली पदवी एकालाच आहे आणि जगद्गुरू पदवीसुद्धा एकालाच आहे. पहिले जगद्गुरू आहेत आपल्याकडे. वसुदेव सुतम देवम कंसचारूर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. दुसरे जगद्गुरू आहेत शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो. हे दुसरे जगद्गुरू आहेत ज्याने सूत्रभाष्य लिहिलं. त्याने भारतामध्ये शुद्ध अद्वैताचा प्रसार केला. द्वैताचं खंडन केलं, विशिष्ट अद्वैताचं खंडन केलं. त्यावेळचे बौद्ध राजे जैन राजे होते. ते शून्यमवाले होते तरी त्यांना आपला अद्वैत मार्ग पटवून दिला. छळ सोसला समाजाचा.
पण शेवटी जगानं कबूल केलं, आचार्यांचंच मत बरोबर आहे. जगाकरता एक सूत्र सांगितलं त्याने, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हे सूत्र भारतामध्ये प्रसारलं. 4 दिशेला 4 मठ बांधले, 4 आचार्यपीठाची स्थापना केली. प्रत्येक मठाला एक वाक्य दिलं. एका मठाला तत्वमसी, एका मठाला अहम ब्रह्मास्मी, एका मठाला अयम आत्मा ब्रह्म आणि एका मठाला प्रज्ञानम ब्रह्म. हे 4 मठाची 4 वाक्य जरी असली, सगळ्यांचा अनुभव सर्वम खलियोदम ब्रह्मीचं चाललं आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि ते शंकराचार्य दुसरे जगद्गुरू होते. मग तिसरा बराच काळ लोटला. शंकराचार्यांचा तुकोबारांचा काळ बराच मध्ये गेलेला आहे. कोण गुरु झाले, गुरुगुरू झाले, सद्गुरू पण झाले, पण जगद्गुरू नो. एकच तुकोबार आहे. ज्यांचा अवतार नामदेव आहे ते जगद्गुरू नाहीत. ज्यांचा अवतार कुणाचा आहे? नामदेवरायांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु संप्रदाय देशेचा येतोनिया, संप्रदाय सकळांचा येतोनिया. हे 3 संत वेगळ्या वेगळ्या संप्रदायाचे. ज्ञानोबारायांचा शैव संप्रदाय, त्याने वैष्णव संप्रदायाचा प्रसार केला. नाथांचा अवधूत संप्रदाय, पण भागवताचा प्रसार केला. तुकोबारा हे आनंद संप्रदायाचे. चैतन्य संप्रदाय आनंद संप्रदाय ओळखला जातो, पण त्याने या शुद्ध अद्वैताचा प्रसार केला. बघा कसं वर्णन आहे. आपण बऱ्याच वेळा बोलून जातोय, न करी रे संग राही रे निश्चळ, न करी रे संग राही रे निश्चळ, न करी रे संग राही रे निश्चळ. लागोने दिमळ ममतेचा, लागोने दिमळ ममतेचा, लागोने दिमळ ममते. या नामे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नामे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. या सगळ्या संप्रदायाने यांचे पाय रचणारे जे ज्ञानोबार आहेत, त्यांनी आपल्या भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये भाष्यकाराचे वाट बसवले. भाष्यकारामध्ये जगद्गुरू शंकराचार्य व्यासाचा मागोवा घेतो आणि भाष्यकाराचे. मग हे दुसरे जगद्गुरू, तिसरे तुकोबार आहे. आता जगद्गुरू करता काय असावं लागतं? एकाचा संन्यास आहे मधल्याचा, पहिल्याचा 16,108 आहे. कळलं का नाही? तिसऱ्यांचं काय? सगळी प्रपंच रचना भोगून टाकलेली आहे. काय काय भोगलं? अत्युच्चपद भोगलं. गाढवावरनं धिंड काढणे हे काय पद आहे का? काय ताकद आहे महाराजांचे राव. खोटा आरोप केला लोकांनी. त्या बाईच्या गर्भातला जो पोटातला गर्भ आहे तो तुझा आहे, तुम्ही म्हणता तर असू द्या, त्याला दंड आहे म्हणले. अवश्य द्या. काय? गाढवावरनं दंड. काय अडचण म्हणले. आता मंदिरात बसलो काय आणि गाढवावर बसलो काय, कुठेतरी बैठकीचं स्थान आहे ना, बस झालं म्हणजे. आणि मग ते
वरात निघाले. तोपर्यंत काशीचा ब्राह्मण भेटायला आला. तुकोबरांच्या घरी गेल्यावर ते बायकोनं पट्टाच काढला. त्यातलंच एक आलं वाटतं म्हणून परत, मुडद्या तुझा मेल्या तुझा मुडदा बसवला. तुम्ही थोड्या शिव्या त्या शिकून ठेवा, कीर्तनं सांगता येतात. तर अहो मी काशीसनं आलो आहे, महाराज कुठे आहेत? तिकडे आहेत, जा म्हणले. गेले तर महाराज 3 गल्ल्या पूर्ण केल्या दिवसल्या. 4थ्या गल्ल्या सुरुवात होती, काशीची गेले. महाराज मी काशीहून आलो. एवढे गेले हो द्या म्हणजे बसूयाच आपलं, काय ताकद आहे. भोगोनी त्या गेले. ही वारकरी संप्रदायाची एक सुंदर अशी मेक आहे. जशी ज्ञानोबाची मेक आहे, ही तुकोबारांची मेक आहे. भोगला, भोग भोगून ब्रह्मचारी असावा. तुका म्हणे नटधारी, भोग भोगून ब्रह्मचारी. ज्या कर्मामध्ये अहम नाही तो कर्म तुम्हाला बाधत नाही. शास्त्र काय सांगते? ज्या कर्मामध्ये अहम आणि मम नाही ते कर्म तुम्ही भोगून सुद्धा न भोगल्यासारखं आहे. त्याचं उदाहरण देत असताना, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जरी जैसे. हा कर्माचा भाग तुकोबारायांचा आहे. कर्म करून त्या कर्माचा म्हणजे फलाचा स्पर्श न करता, का कारण होते? सर्व कर्मेती झाले ब्रह्मार्पण. अनुतोपाचे जाळी देह आम्ही तेवढंच करत नाही. आम्हाला प्रसंगांना अनुताप होतो, बायकोनं शिव्या दिल्या, हेची फळ काय ममतापाला म्हणते, पण तेवढ्या पुरतंच. लगेच तुझं माझं जमाना, तुझ्याशिवाय गमना. महाराजांनी असे अनेक आघात सोसले. असा अनुताप आला. ज्यावेळी दिवाळी निघाली त्यावेळी काय म्हणले माहीत आहे का? फार देवा बरं झालं, दुष्काळ पडला, आता राबायची गरज नाही, खायची गरज नाही, तू आणि मी दोघंच आता. आम्ही असं म्हणणार काय? तू आणि मी आता, आमच्यात मध्ये कोण नाहीतच. इतके आनंद मानणारे तो पाय. देहात्मबुद्धीचा अभाव अनुतापाने केलेला होता. म्हणून 42 जरी दिवस बसले तरी त्यांच्या देहष्टेमध्ये इतकंचित फरक झाला नव्हता. आता जरांग्या बारीक झाले म्हणून कदाचित मरण सुद्धा, काय सांगता येईल. 13 दिवस बसले, 42 दिवस बसले, काय फरक पडलेला? कारण अहम आणि ममाचा त्याग आंतरिक व्हावा. वर होत आहे, मी सगळं सोडलं आहे, मी चातुर्मास माणसं राहतात, आम्ही सगळं सोडलं आहे. बायका वाकडा शिवायला घेऊन जातात आणि पुरुष रोज संध्याकाळी फोन करते, झाला का ऊस भांगून. हा चातुर्मास नाही, अनुताप नाही. अनुताप म्हणजे ज्या वस्तूबद्दल त्याग झालेला आहे त्या वस्तूचा कालत्रयी स्वीकार न करण्याला अनुताप. तो अनुतापामुळं त्यांचा अहम गेलेला आहे, मम गेलेला आहे. आणि मग हे 2 गेल्यानंतर मी तुम्हाला आता प्रमाण दिलं, पुढे भक्तीने धरलेल्या हाती वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखवली. हजारो प्रसंगाने तुकोबारायांच्या. आम्हाला थोडं पाकिट हलकं वाटलं तर गुरुजी बरं वाटत नाही बरं का, शिवगुरु तुम्हाला न सांगायला. असा आम्ही जाडी बघतो त्याची. मी एकदा फसलो, जाडी बघितली, चांगलं झाड दिसलं, 500च्या नोटा असतील म्हटलं, त्यात 100च्या होत्या. असं नाही आहे. किती वैराग्य. ती बाई आली भामगिरीवर आणि ती काय काय प्रकरण तुम्हाला माहीत आहे. जायो माते न करी सयास आम्ही विष्णुदास नव्हे त्याशी म्हणून सांगितले. ही ताकद वैराग्याची आहे. खायला अन्न नाही अशा वेळी
छत्रपतींनी नजराणाने मोहरा पाठवल्या, पण त्यांनी काय सांगितलं माहीत आहे का? आम्ही निम्म ठेव निम्म घेऊन जा म्हटलं असतं. काय म्हटलं? सोने रुपये आम्हा मृत्तिके समा. उलट राजाने एक अभंग लिहिला, तेने आम्ही सुखे, तेने आम्ही सुखे, विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, येर तुमचे विठ्ठल, राजाच्या आज्ञेचा अव्हेर होऊ नये म्हणून ते परद्राने एक पत्र दिलं, राजे आम्ही सुखी व्हावं असं म्हणून तुम्ही धन पाठवलं, पण आम्ही धनानं संपत्तीनं सुखी होणारे नाहीत. तुम्ही विठ्ठल विठ्ठल जर मुखानं म्हटला त्यात आम्हाला सुख आहे. तुम्ही कंठामध्ये राजमुद्रा बाळगताय, पण तुळशी मिरवला तर फार बरं वाटते. आणि शेवटी प्रपंचाचे दास होण्यापेक्षा मनवा हरीचे दास. तुका म्हणे मजे यास, ही तुकोबारायांची परंपरा बघा. त्याने म्हणायला हरकत नाही, माझ्या वडिलाची. मग आम्ही कुठं कुठं बसतोय बघा ना, बुवा बी घेते अभंग तेच, माझ्या वडिलाची. बुवाचा वडील माळकरी नसतो तरी कीर्तन जाऊ द्या. गेल्या वर्षी आपण अभंग सोडवताना एक 3 मुद्द्याला स्पर्श केला होता. अर्जुनाचा पहिल्या अध्यायातला विषाद हा योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्ही बोला, आहे तुम्ही दोघं समोर बसला म्हणून बोलायला हरकत नाही. योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य म्हणावं धर्मदृष्टीनं बरोबर आहे, योग्य म्हणावं तर आत्मदृष्टीने चुकीचं आहे. धर्मदृष्टीनं पापभिरू अर्जुनाचं बोलणं अजिबात चुकलेलं नाही आहे. मात्र आता त्याला धर्म सांगायचं नाही आहे, त्याला सांगायचं आहे ज्ञान. मग कितीतरी आरडलं ते अर्जुन, काय थोडंसं एक अध्याय पूर्ण संपून दुसऱ्या अध्यायातले 10 श्लोक 9 श्लोक, 10व्या श्लोकापासून अशेच आत्म शोचत्वम प्रज्ञावादास इथनं सुरुवात केली. 9 श्लोकापर्यंत अर्जुनाचं ऐकलं नुसतं. अर्जुनानं परोपर्यंत सांगितलं, मला युद्ध करायचं कारण सांगितलं. हे कौरव आता तर आहेत मरतील, पण यांच्या तारुण्यातल्या बायका तशाच राहतील आणि त्या मोह न आवरल्यामुळं व्यभिचार करतील. त्या व्यभिचारानं तयार झालेली संतती संकरित संतती असेल. ती संकरित संतती पिंडदान वगैरे करणार नाही. लुप्त पिंडोदक क्रिया, आणि पिंडदान न केल्यामुळं पूर्वज स्वर्गातले कुठे येतील? ते काय चुकीचं आहे? तरी का बोलले नाहीत? शेवटचं अस्त्र वाटलं मी की भस्मासुर काय म्हणणे. ज्याने वरदान दिलं त्याच्यावर हात ठेवायला मी का भस्मासुर काय? ते द्रोणाबद्दल भीष्माचार्याबद्दल बोलतात. त्याने आम्हाला शिकवलं, ज्याने लहानाचं मोठं केलं त्याच्यावर बहुत उधळावं का? गुरुन हत्वा असा शब्द आहे तिथं. गुरुचं हत्यारे होऊ का मी? तरी भगवान काय बोलत नाही. आता एखादा माणूस भांडण करत असला, आपण निवांत राहायचं. तुम्ही राहणार नाही मला माहीत आहे. शिव्या देऊन कंटाळते काहीतरी बोल की म्हणते. देवा मी काय म्हणतो तुम्ही गप का? तुझ्या शानपणापुढं काय करावं आता? एक ओळी अशी फटकारली,
जाणता तरी मनविशी नेणे वेते न संदेशी आणि सांगो जाशी भोवताल नीती. हां शिकवला लागलेस. तुला जाणता म्हणावा तर नेमतेपणा सोडलं नाहीस. नेमता म्हणावं तर जाणतेपणाचा आव आणलास. कुठलं खरं ते सांग. इथं सूत्र आहे आपल्या हिता. इथं सूत्र आहे त्याचं. अज्ञान आपल्याला नाही का? अज्ञान कळलं नाही. अज्ञान नाही ते हात वर करा बघ कोण कोण आहे ते. सगळ्यांना अज्ञान आहे. मी बऱ्याच वेळा सांगतोय मरायच्या अगोदर 2 तास जरी अज्ञान कळलं तरी बास झालं. 2 तास अगोदर अज्ञान कळे की बास झालं. पण ते सालं कळतच नाही. त्याला ते काय करते ते ज्ञानाचा कवर घेऊन बाहेर पडते. त्यामुळे ते अज्ञान रूपानं कळतच नाही. आता युद्ध करायला आलेला शिष्टाईला नाकारणारा भगवंताला आमच्या बाहूमध्ये खूप ताकद आहे म्हणून सांगणारा अर्जुन मी युद्ध करत नाही म्हणतो. हा कशाचा पगडा आहे? अज्ञानाचाच, अविद्येचंच कार्य. हे अविद्येचं कार्य अविद्या रूपानं ज्यावेळी कळतं त्याचवेळी विद्येच्या पाठीमागे लागतो. ज्यावेळी विद्येच्या पाठीमागे लागतो त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि मग त्याच्या सगळी साधना केल्यानंतर त्याला जी एक पक्वदशा यायची असते किंवा आलेली असते त्या पक्वदशेचा विचार मांडण्याकरता पहिला संताची संगत कशा करता असावी? बैसता संताचे संगती कळो आले कमलापती. याच्याकरता संताकडेच जावं. आणि आता मात्र मुमुक्षु संताकडे गेलेला आहे. तो कळो आले कमलापती म्हणून सांगायला गेलेला नाही. कायमे उद्धार पावेन काय कृपा करीन अवस्था कशी आहे बघा. आपले 2 दोष अथक प्रयत्नानं काढलेले आहे. 2 दिवस जातील म्हणून भ्रमात राहू नका. आणि तुकोबाराय म्हणतात पाप नको नाही तर पापाची वासना नको. आम्ही निष्पाप आहोत असं दाखवतोय पण वासना गेलेली नसते. अथक प्रयत्नानं काढावं लागतात. मलरहित अंतःकरण व्हायचं असेल तर तुम्ही एवढ्या सोप्या सोप्या युक्तीनं होईल असं म्हणू नका. त्याच्यापेक्षा अवघड विक्षेप. कोणी कोणी पर्याय दिलाय बघा. इकडे बऱ्याच दिवसांनी दिसलायस. हां विक्षेप जाणं तरी त्याच्यावर कशा कठीण. लागलंच ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालते काया मना सहित पालते काया मना सहित पालते काया. हे फल आहे त्याचं. पण पर्याय कसा आहे? कीर्तनी बैसता निद्रे नागविले
माझे गुंतले विषय गुंतले सांग पंढरी राया काय करूयाचे कानय ध्यानाचे रूप तुझे कानय ध्यानाचे रूप तुझे अष्टांग योगामध्ये ध्यानाला एक त्राटक नावाचा उपाय आहे. पांढऱ्या वस्त्रावर एक काळी ठिंब ठेवायची बारीक, तिथे आपले डोळे स्थिर करायचे, किंवा काळ्या वस्त्रावर एक पांढरी ठिंब ठेवायची आणि असं बघत राहायचं. डोळ्यातून पाणी आलं तरीसुद्धा झाकायचे नाही. कितीतरी काळ असं केल्यानंतर ते डोळे आपोआप स्थिर राहतात. इतकी खटपट करावी लागते. बरेच लोक म्हणतात बुवा ध्यानाला बसलाय, मग दार कशाला लावलंय? ध्यानाचं सोंग आहे. सोंग जाऊ नका. परमार्थात जेवढं सोंग काढाल तेवढं फलापासून वंचित व्हायला ध्यानात ठेवा. मग हित कळून घ्यायचं असेल, ह्या दोन क्रिया करा. हित काय ते कळेल. हित त्याच वेळी ठरतं, या जन्माला आल्यानंतर मोक्ष मिळवावा यात हित आहे. जन्मामध्ये अद्वैत सिद्धी प्राप्त करून घ्यावी याच्यात हित आहे. जन्मामध्ये जीव ईश्वर भेद घालवणे याच्यात हित आहे. जन्मामध्ये तो आणि मी नाही तुझ्या हे कळण्याकरता हित आहे. याच्याकरता प्रयत्न करत असाल, कारण तुमच्या एका या पुण्याईनं, एका या कृतीनं इकडच्या आणि पलीकडच्या 42 कुळाचा उद्धार होणार आहे. तुम्ही जर 42 कुळाचा उद्धार करत असाल, तुम्हाला जन्म देणारे आई बाप का धन्य असू नये. असा एखादा पुत्र जर निघाला 42 कुळात, असं एवढंच नाही आहे, आपल्या कुळाचा होईल. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास होते फल आहे त्याचं. जागृती पाहिजे. जागेपणा करता काही लक्षणं सांगितली. तुझं नाव काय रे? हां, सगळं सांग की. मग केव्हा आधार कार्ड काढायचं आहे? एवढं मोठं सांगायला. आता स्वप्नात देखील ते सांगते आपण. तुम्हाला दसकून उठलं तरी सुद्धा तुम्ही कोण आहात? अहम ब्रह्मास्मी. एवढी स्टेप आपले पुढे गेलं पाहिजे. जागृती म्हणजे आपण झोपलेले असलो पाहिजे. या निशा सर्वभूतानाम तशाम जागृती संयमेच्या सांगत असताना, जीव जेत चेले तेच निद्रिस्तो, आणि ते जागे असतात ते झोपलेले हे. को जागृत हा, ज्याला अहमची ओळख झाली त्याग केला, ममची ओळख झाली त्याग केला, अविवेकाची ओळख झाली विवेक प्राप्त केला, भ्रमाचा त्याग केला वैराग प्राप्त झालं, आणि अशाच माणसाला ज्ञानाची एक पायरी चढता येते. नाहीतर एवढं ज्ञान सोपं पण नाही. तुम्हाला रुच्या पाठ करता येतील, पण अर्थापत्तीशी आपला संबंध जोडून ठेवायचा असेल तर बोल बोलता सोपे वाटे, कर्म करता टीर फाटे म्हणतात. काय वेळा ज्ञान झालं असं भ्रम होतो, त्याला संवादी भ्रम. मला ज्ञान झालं असं वाटतं, संवादी भ्रम. व्याख्या पाठ करतात ना,
काय काय मोआ कोण? हम ब्रह्मास्मी. आम्ही एका महाराजांच्या घरी गेलो. त्यांना 2 मुलं होती. आम्ही गेल्यावर हाक मारली त्याने, या पोरांनो या. कोण तू? अहम ब्रह्मास्मी. तू कोण? अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे भाऊसाहेब महाराज असं घरात करावं शिकवावं लागतं. माझ्या इतका हलकट माणूस मी कोण असेल तुम्हाला. पुढच्या वेळी जाताना 3 चक्र घेऊन गेलो. महाराज तुमच्या ब्रह्माशने बोलवा म्हटलं. एकाला 2 दिले, एकाला 1 दिलं. ते म्हणले मला 2 पाहिजे. ते त्याच्या झिंझाट आहे, त्याचे ठोकून काढली ते दोघांनी एकमेकाला. काय ब्रह्माची ताकद आहे बघा महाराज. खाली मान घातली महाराजाने. असं ब्रह्म कुठे शब्दात असते का? अहम ब्रह्मास्मी स्फुरण आहे त्या स्थितीचा. ती स्थिती ज्यावेळी प्राप्त होते तत्त्वमसी महावाक्यानंतर त्या तिथेचं स्फुरण आहे. ती वृत्तीशी संबंधित नाही, निर्वृत्तिक अवस्थेमध्ये आहे. ती वृत्तीला संबंध नाही. तिथं ते प्राप्त होतं. ही जागृती समजून घ्यावी. ज्याच्याकडे समाधी षटक आहे, ज्याच्याकडे विवेक वैराग्याची साधनं परिपूर्ण झालेली आहेत किंवा परिपूर्ण होण्याकरता प्रयत्न चाललेला आहे, अन्य ज्ञानाविन जुतके उपाय करशी निकेत गुंचल जाशील, याच्याकरता त्याची वाटचाल चालू आहे. आणि ती वाटचाल अशी आहे, कधी ना कधी त्या फलाला पोचल्याशिवाय हाची नेमा मार न फिरे माघारी. हाची नेमा न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे, बैसले शेजारी गोविंदाचे, घररी गिधारी पटरानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, हरि गिधारी पटरानी बळे. शास्त्र वैराग्य सांगतं, तुकोबारा वैराग्य वेगळं सांगतात. लावणिया आगी आपले हाते, फिरवणे मागू ते पाहुणे, ह्याला वैराग्य म्हणावं. म्हणून वैराग्यामध्ये 2 प्रकार पाडले. एक जिहासा वैराग्य आणि एक जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्यातले आम्ही सगळे लोक आम्ही जिहासा वैराग्यातले. जिहासा वैराग्य कोणाकोणाला येतं? प्रसूतकाली स्त्रियांना येतं, स्मशानात गेलेल्या आपसुक्यानं येतं, आणि कोणाच तरी बंगला पाहून लहान झोपडपट्टीतल्या माणसाला येतं. पण ते त्या क्षणापुरतं असतं. आम्ही बऱ्याच पेर त्यातनं बघितलं, केवढं मिळवलं बघा, आणि सगळं सोडून गेला. ह्या जन्मात काय तंबाखू तेवढाच आहे. हे टिकणारं नसतं. टिकणारं जे वैराग्य आहे त्याची व्याख्या केलेली आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सुखाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. एवढं लांब लचक आहे ते समजून घ्या म्हणजे चालते. या लोकातली सुखाची कल्पना सोडून दिली तरी परलोकातल्या सुखाची कल्पना केली असेल तर सुद्धा वैराग्य नाही आहे. वैराग्य असं असावं, विषय रांधली रससोय,
जै जेवणारा ठाऊक होय ते ताटची सांडून जया जया बरे तैसी संसाराया समजता जाणी जे अनित्यता पै वैराग्य दौडिता पाठी लागे हे वैराग्य. आणि या वैराग्याचं फल काय? ज्ञान जरी शब्दज्ञान झालं ते टिकायचं असेल तर वैराग्य असावंच लागतं. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तग धरतच नाही ते. मग इथंपर्यंत ज्याची वृत्ती गेलेली आहे आणि तो आपल्या स्वयीता करता सातत्यानं त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवून चाललेला आहे, त्याला जागृत पुरुष म्हणावं. बाकी सगळे गाळलेले शब्द भरा, काय तुम्हाला येईल ते भरा. मग असा एखादा पुरुष एका कुळामध्ये जन्मला, त्याला जन्म देणारे आईबाप किती धन्य असतात. एक रावण जन्मला तर 17 कुळ नरकात जातील, एक राम जन्मला तर अजूनपर्यंत कीर्ती गायली जाईल. एखादा वैष्णव जन्मला, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, 6-18 जणी चौवेली, त्यांची कीर्ती गाणारे भाट कोण आहेत? 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण आणि ते वाऱ्याच्या हाती चाले वैष्णवाचे माप. सधन्य आहे ते. कारण असा एखादा ज्यावेळी महात्मा किंवा एक मुमुक्षू जन्मतो त्यावेळी तो एकटाच मुक्त होतो असं नाही. त्याच्या सन्निध्यात येणारे अनेक माणसं आणि त्या कार्याला चंदनाची उपमा दिलेली आहे. तुका म्हणे गुण चंदनाचा अंगी नव्हे, ही उपमा दिलेली आहे. सर्वांगी सुवास परी उगला न राहे, सर्वांगी सुवास परी सर्वांगी सुवास परी उगला न राहे, सोमवती चंदन तरुवर करीत चिराय, सोमवती चंदन तरुवर करीत चिराय, बोरी बाबळी सुद्धा चंद्ररूप करणारा चंदन आपल्याजवळ सुवासिकता आहे म्हणून थंड बसत नाही. तो परिसर चंदनमय करायचा प्रयत्न करतो. तसा एखादा मुमुक्षू ज्या कुळात जन्मतो तो परिसर पवित्र करतो. त्यांचे आईबाप धन्य, धन्य माता पिता तयाची. धन्यता आहे. आता दाऊचे आईबाप धन्यच असतील की. हे बेन कुणाचं विचार, त्याला माणूस म्हणत नाही. बेन 86-032 नवा विचार. आता आईबाप धन्य, त्यात का अडचण नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विकच का? तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर सत्वगुणाचाच अंगीकार करावा लागेल. तमरजाचा अंगीकार करून परमार्थात एक पाऊली तुम्ही पुढे राहू शकत नाही. कारण त्याचे गुण आणि पाश वेगळे आहेत. तमोगुणाचा पास प्रमाद, आळस आणि निद्रा आहे. शास्त्रविहित वागण्याला प्रमाद म्हणतात. हरिकथेमध्ये झोपण्याला ह्याला तमोगुण म्हणतात. बघल तेव्हा आई गा
रामकृष्ण हरला, तुला अजून कोण कसा काढला नाही. तमोगुण आहे, काय दोष नाही त्याच्याकडे. आता रजोगुण मोह आणि लोभ आहे. अहिकिका परित्रीचे भोगावे ऐसे रुचे. या लोकातला भोग तर चांगला असावाच, पण परलोकामध्ये प्राप्ती व्हावी ही रजोगुणाची इच्छा. त्या लोभाला, त्या मोहाला कधीही एंड नाही, पूर्णराम नाही, वाढत जातो. जसं एका चेतवलेल्या अग्निकुंडामध्ये राळ, कापूर, चंदन टाकल्यानंतर प्रार्थना करा, अग्नी शांत होणार नाही, अधिक जोमानं वाढेल तो, कारण त्याचे इंधन पुरवठा खंडित करावा लागेल. ह्या रजोगुणाचे जे पाश आहेत, रजोगुणाचा सर्वथैव त्याग करावा लागेल तुम्हाला, अशक्य नाही. आणि सत्वगुणाची गरज काय? सत्वगुणाचे पाश आहेत सुख आणि ज्ञान. त्याचे दोन पाश आहेत, सुख आणि ज्ञान. सुखाकरता सत्वगुणाचा अंगीकार करावा, ज्ञानाकरता सत्वगुणाचा. सत्वात संजायते ज्ञानम. सुख कुठं आहे? सत्वगुणामध्ये, रजतमामध्ये सुख नाही, क्षणिक सुख आहे. ते चिरंतन निरंतर सुख जर पाहिजे असेल, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे येते सत्वाचे करावा परमार्थ हरदेशी. करावा आणि या दोन गुणामध्ये प्रमाण कसे आहेत बघा. रज म्हणजे शुद्ध, तमची केवळ. हा, तम म्हणजे शुद्ध, नरकाची केवळ. रजतो सबळ मायाजाळ. आणि यानंतर हे पद आहे, तुका म्हणे येते. सत्वगुण अंगीकार करा. लोकाला आवडेल न आवडेल, तुम्ही गंध लावलेलं सुद्धा लोकांना बरं वाटत नसेल कदाचित, कारण ते गुलाल लावणाऱ्या गंधाची किंमत तरी काय. ते म्हणते हे का बरं दिसते, लाल भडक पावा नाही येण्या. तुला बरं वाटेल न वाटेल तुझा प्रश्नच नाही. तू आवड सांगणारा कोण आहेस? परमार्थामध्ये गुरूनच ज्ञान द्यावं, अन्य लोकांनी त्याच्यावर स्पर्श करू नये, तुम्हाला अधिकार नाही. तो उणं जुनं काढण्याकरता परमार्थ करू नका. माझा निम्मा हरिपाठ पाठ आहे, त्याला काहीच नाही असंच करू नका. ते तयाचा हरी का वाटे देवा. अंड, जारस, शेज आणि उद्भिद ह्या चार खाण्याने 84 योनी निर्माण करणारा तोच. त्यातलीच एक मानवजात. जर मानवजात अन्य पशुप्रमाणाने जर भोग भोगत असेल, पशुतुल्य जीवन जगत असेल, तर देवाला आनंद वाटायची काय गरज नाही. त्याला सोडून तुम्ही भगवत प्राप्ती करता, सत्वगुणाचा अंगीकार करून ज्ञान प्राप्ती करता, भक्ती करता, विश्वास दृढभाव ठेवून जर भगवंताकडे जात असाल, तर त्याचा आनंद भगवंताला होतो. कारण सत्वगुणाचा माणूस किंवा मुलं मुली ही कधी ना कधी माझ्याकडे येणारच, ते अन्य ठिकाणी जाणार नाही, त्याची खात्री आहे देवाला. आणि मग तयाचा हरिक म्हणजे आनंद वाटतो. कुणाचा? कुळी, कन्या. इथं ध्यानात ठेवा,
400 वर्षापूर्वी तुकोबारायाने आता लाडली बहीण होऊन चालत नाही, त्यावेळी जेवढी कन्येला म्हणजे पुत्राला महत्त्व होतं तेवढंच कन्येला. तुम्ही आता महिला आरक्षण देऊन काहीतरी वारकऱ्याला सांगू नका, ते काय पटणार नाही. कन्या असो वा मुलगा असो, ते त्यावेळीही परमार्थाचे अधिकारी आहेत आणि आत्तासुद्धा परमार्थाचे अधिकारी. मात्र एकच, त्यांच्याकडे सत्वगुण असला पाहिजे. काही रजगुणाची माणसं परमार्थ केल्यासारखं दाखवतात, त्यांचा परमार्थ निक्का नसतो. दाखवायचे दात वेगळे असं म्हणतो ना आपण, खायचे वेगळे. त्याच्यापासून ना जगाला फायदा ना त्याला फायदा. दोघे आंधळ्याच्या पाठी आंधळे लागल्यानंतर खड्ड्यात जसं पडतात. या जगामध्ये इतकं सुंदर भरलेलं आहे. मला एक सांगा, नेहमी प्रश्न पडतो, तुम्ही दोघांनी मिळून सांगा मला एकदा. ब्रह्म सर्वगत सदासम, हे तरी बरोबर आहे. तेथे अणु आहे विषम. तर आम्हाला ही आस्तीभाती प्रिय का वाटतंय? जगामध्ये भ्रम नाही असं म्हणायचं का तुम्हाला? का वाटतंय? अरे अवघी रूपे तुझी देवा म्हणून बघायला का हरकत आहे? ज्याचा अपर भाव गेलेला आहे तोच त्या दिशेने टेकू शकतो. सत्वगुणामध्ये वृद्धी केली की अपरभाव आपोआप कमी होतो. देवाला आनंद होतो, हे येणार माझ्याकडे, हे येणार. आणि देवाला आनंद होतो म्हणून ते थांबत नाहीत. केवळ सत्वगुण करून भस्म लावायचं, गंध लावायचा, कुणाला काय शिवाय द्यायचे नाहीत, खायचं नाही, प्यायचं नाही, एवढं सत्वगुण नाही आहे. सत्वगुण प्रधान मुलं काय करतात? गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत अखंड चिंतन विठोबा, अखंड चिंतन सात्विक कोळी कन्या होती जे सात्विक. कन्या सात्विक दोन समीकरण आहे. हे जर असेल तर त्या बायाने कीर्तन करू नका म्हणायचे का अधिकार आम्हाला? हा उत्तर आहे तुमच्याकडे? काय सांगा का जरा, मला कळू द्या. परमार्थ म्हणजे कीर्तन नाही आहे. ज्ञानेश्वरी वाचन परमार्थ नाही का? ज्ञानप्राप्ती परमार्थ नाही का? कोण ज्ञानामध्ये तुम्हाला प्राप्ती नको म्हटलं? पण कीर्तन करावं असं तुमच्याबद्दल कुठे लिहायलाच नाही. तरी बाया नाचतातच त्या, त्याबरोबर गडी बी नाचायला लागल्या. हा वारकरी सांभाळता तुम्ही कुठं नेऊन ठेवला बघा झाला. माझ्याकडे एक बाई आल्या पंढरपुरामध्ये. ती दादा आमचे वाईट होते, तिथं आम्ही राहत होतो ना, अध्यात्मामध्ये चांगला मनुष्य. ती बाई आली, मला भाऊसाहेब पाटलांना भेटायचं आहे. तशा पायात तिकडचे कापशीच आहेत म्हणले.
कळलं असेल कापसी. तुमच्याकडे मडील घ्यायचे, आमच्याकडे कापसी. म्हणजे काय म्हणते, जाऊन बघ म्हणते. मी भजन शिकायला तुमच्याकडे आलो म्हणते. मला भजन येतच नाही तर काय शिकू म्हटलं. तुम्ही बाईपासून जमला का बाबापासून लगेच मोठे दिलं मला. मी म्हटलं तुला येताना दादाने सांगितले चप्पल कशा आहेत ते, तर नका म्हटलं साली. अनेकाचे संसार तुम्ही उद्ध्वस्त केलाय तुमच्या नादाला. ह्या बाया कीर्तन करत असताना जर समाज जनाबाई मुक्ताबाई म्हणून पाहत असेल तर काहीच आमची अडचण नाही पाहत. मी चॅलेंज करून सांगतो, भोग वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. मग कीर्तनकारांनी त्या करण्यापेक्षा वेशधंदा का वाईट आहे. नित्य नूतन पती उभेन गावद्वारी काय हरकत आहे. पण हे करत नाहीत ना. पूर्वीच्या काळी तुम्हाला सांगतो लोपामुद्रा आणि गार्गी ब्रह्मसवेत व्याख्यान देत होते. त्यांना कोणी अडवलंय. ब्रह्मज्ञान सांगण्याकरता स्त्रियांना अधिकार नाही असं कोण म्हटलंय. ब्रह्मज्ञान प्राप्ती करून घ्यायला अधिकार नाही असं कोण म्हटलंय. पण त्याचा त्या प्रमाणाचा उपयोग दुरुपयोग केला जातो. म्हणून मग जनाबाई मुक्ताबाईंना विचारायचं, म्हणते त्याने कुठे कीर्तन केलं. ताटीचे 11 अभंग वाचले तर तुम्ही या जगातला सगळा वेदांत त्या अभंगात आलेला आहे. तरी मुक्ताबाईंनी नाही कीर्तन केलं. गल्लीत उभारून शिव्या घालणारे जनाबाई नाही कीर्तन केलं. पाठीमागे डोळे झाकून उभी ती झाली. अशा आमची परंपरा असताना काही लोक प्रतिपादन करायला स्त्रियांचं काय होतंय, टाळ तरी घेऊन उभा होत्या का. बसून ऐकलं तर कानाला भोकं पडतात काय. अट्टास का. इथं कुळी कन्यापुत्र अशा अर्थाने लिहिलेलं नाही. ते सात्विक असणारी मुलगी आणि सात्विक असणारा मुलगा हे दोन्ही भगवंताला प्रिय आहे. ती प्रिय आहेत का, तर त्यांनी पुढच्या चरणामधला मतितार्थ घ्या. गीता भागवत, ते गीता वाचतात, श्रवण करतात. श्रवणामध्ये जी ताकद आहे ती वाचनामध्ये नाही. कळलं असेल तुम्हाला. श्रवणामध्ये जो एक भाव आहे किंवा ताकद आहे ती केवळ वाचनामध्ये नाही. आमचे एक मित्र आहेत लहानपणापासूनचे, त्याने 108 पारायणे केले पण बिडिका सुटली नाही. 108 झाल्यानंतर कीर्तन आम्हीच गेलतो. महाराज 2 तास होऊ दे बघा म्हणला. मी म्हटलं बिडी हाताला भाजल टाक. काय तुझे 108 पारायणला अर्थ आहे. श्रवण करणारा मुक्त होतो आणि वाचणारा मुक्त होण्याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. श्रवण केलेले मुक्त झाले अर्जुन, वाचलेले तसेच राहिले धृतराष्ट्र, पार्वती आणि ते अंजना देवी. म्हणून करी ती श्रवण आहे शब्द. श्रवण कसं असतं आणि ऐकणं कसं असतं. अहो गुरुजी कीर्तनाला आलाय काय, होय होय निघायला. श्रवण म्हटलं की सकळ ही तुम्ही वागे एक सवा. सकळ ही तुम्ही वागे एक सवा. तुका म्हणे जीवा धीर नाही. तुका म्हणे जीवा धीर नाही. तुका म्हणे जीवा धीर नाही. तुका म्हणे
एका कर्मेंद्रियामध्ये एकवटावे. पंच ज्ञानेंद्रिये एका कर्मेंद्रियामध्ये ज्यावेळी एकवटतात त्याला श्रवण म्हणतात. आमचं श्रवण चाललं असतं, चिंतन भलतंच असतं. 11 वाजल्यात केव्हा सोडतात तुला? मी पण आजारीच आहे. आता हे प्रेमाचे संबंध आज नको म्हणून सांगितलं मला. नाही म्हटलं तसं नसते. काही संबंध तसेच ठेवावे. वाईट कालामध्ये सहकार्य केलेले ते चांगल्या कालामध्ये विसरायचे का? त्याला खूप मुंडकुर्ती म्हणतात. श्रवणाच्या मिशे बैसावे येऊन फल काय? साम्राज्य भुवने सुखी नांदे. श्रवण करा. ते गीता आणि भागवत श्रवण करतात. गीता हा ज्ञानाचा विषय आहे, भागवत हे प्रेमाचा विषय आहे. जिथं प्रेम आणि ज्ञान एकवटतं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ही वारकरी संप्रदायाची मूळ घडी आहे, प्रेम आणि ज्ञान. मी तुम्हाला पहिलेच प्रमाण दिलं, थोडे भक्तीने धरले आहे. हे ज्ञान आणि प्रेम एकवटायचं असेल तर तुम्हाला गीतेचं श्रवण करावं लागेल, भागवताचं स्मरण करावं लागेल. नाथांच्या वाणीनं प्रकटलेलं प्रेम आणि माऊलीच्या वाणीनं प्रकटलेलं ज्ञान तृप्त तृप्त करून जातं. हे व्हायचं असेल तर तुमच्याकडे सात्विक गुण पाहिजे, हे ध्यानात ठेवा. आणि हे करत असाल तर तयाचा हरिक. आता एवढं करतात, येता भजनाला मस्त धार देत. हे मुद्दामच सवय लावून घेते. बायको काढत होते, तुला काय कळते म्हणून घेतला, आता बस केलं. आमचा तो अण्णाप्पा आहे ना बहिरापूरचा, त्याची ती बोंब झाली. काय आमच्यात पुढे बसावंच लागते त्यांना. ते बाळू मेला की आमचा अण्णाप्पा रेडकू झाले म्हणायचे. भजन हे आपल्या वारकरी संप्रदायाचे एक भूषण आहे. तुम्ही कुठे किती मोठं ज्ञानी असा, भजन करा. किंवा असं मी सांगतो, तुम्हाला दृढ अपरोक्ष अनुभूती जरी झाली, तो अनुभव भोगण्याकरता ज्ञानोत्तर भक्तीच करायला लागते. मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरील भक्ती जाण, अखंड मुखी नारायण, अखंड मुखी नारायण. जो आनंदाचा एक उच्च भाव आहे, अप्रोक्ष अनुभूतीमध्ये जो एक भाव आहे, त्याला तसाच ठेवायचा आणि कल्पित द्वैतांना नटायचं. अप्रोक्ष अनुभूतीमध्ये देव नाही बरं का, ध्यानात ठेवा. देवी वस्तूच नाही. काही लोक कीर्तनकार परमात्म्याशी ऐक्य म्हणजे अप्रोक्ष अनुभूती म्हणतात. तिथे कुठे परमात्मा आहे? अधिष्ठान म्हणतात त्याला. आणि मग जीवाला त्यावेळी अध्यस्त म्हणतात. अध्यस्त अधिष्ठानाला मिळालं तर अधिष्ठान रूप होतं. पण काय थोडे अभ्यासक असतात, चला त्यांचा विषय त्याच्याबरोबर. त्यानंतर कल्पित द्वैतानं वात्सव अभेद आणि कल्पित भेद. वात्सव मी ब्रह्म आहे हे कधी विसरलेलं नाही, पण कल्पित द्वैतानं देवा तू असा विटेवर उभा, मी विना चिपळी घेतो, मी भजन करतो, तू ऐक. आता त्यांचं भजन चाललं तर ऐकत नाही, ते उडी मारून नाचतंय. तुमचं कुत्रं बी नाचत नाही.
हे अवस्थेनंतरचं भजन आहे ते. हे कुत्रं पंढरपूरला जाऊन आलं म्हणजे पेपरात लिहितात. त्या कुत्र्याची पूजा केली परवा एका आमच्या जवळच्या गावामध्ये. त्याला हार वगैरे घातला. ते माझ्या घरात हागलं माझ्या घरातच. ते काढायचं कोणी कुत्र्या ना, देवाचा कुत्रा म्हणून काढला. अरे इथं ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय काय म्हटलंय बघ. श्वान करशी तरी उच्चिष्टाचे निमिषे, तुझे दारी वशे करी. पाषाण करशी तरी रंगशिळेचे निमिषे. ही अवस्था ही अवस्था जर भोगायची असेल तर तुम्हाला अखंड चिंतन हे व्रत पाळावं लागेल. कारण तो भागवतातला गीतेतला प्रेम आणि भक्तीचा अनुभव सार जो आहे त्या भजनातून निर्माण होतो. भजन सामान्य नाही. तुम्ही करता ते भजन नवं सासा नेने धम्मा पप्पा करीचा, ते भजन म्हणत नाहीत त्याला. भज्य भजक आणि भजन ह्या त्रिपुटीचा अभाव होऊन केवळ 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 भजत शिल्लक राहतो, त्याला भजन म्हणतात. ते भजन ते मुलं करतात, गीता वाचतात. गीतेचं ज्ञान भागवताचं प्रेम जिथं एकवटलंय त्यालाच वारकरी संप्रदाय म्हणायचा. अनेक प्रमाण तुम्हाला देता येतील, मला काय त्याची का तुटवडा नाही. सगळीच प्रमाण आहे. जाणोने नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या, मग मी व्यवहार असेल वर्तत जीवी जळात्म पद. ही प्रमाण मागणी पण असलं तरी काय सांगतात. जिथे त्या भजनामध्ये ज्ञानामध्ये जीवनमुक्ती सांगितलेली आहे. विधेयमुक्तीला हात कोण घातला नाही. का कुठं आले वर्णन तुमचं नाही. पण आमच्या या अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करती श्रवण या मंडळीने त्याच्या पुढची एक पायरी सांगितली तुम्हाला. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही. देहित विदेही भोगू दशा, जीवनमुक्ती एक दशाच आहे आणि विजयमुक्ती एक दशा आहे. आपल्याला अभंग माहीत आहे का? अवघ्या दशा येण्याची असं जुळवायला लागते बरं का. भोसले महाराज शंका महाराज विचारायचे नाही, शिकायचं जुळवायला असेल. अवघ्या दशा मुख्य उपासना समज प्रगटे हृदयाची मूर्ती भावशुद्ध जाणं. त्याचं शेवटचं प्रमाण कसं आहे बघा. वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य मुक्तात्मा परिपूर्ण, तुका म्हणे सगुण भोळ्या मा. त्याचं समान आहे. अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा ज्ञानेश्वर. त्यांची म्हणजे वरच्या 3 चरणाची जी लक्षणं कोणाकडे आहेत, त्या लक्षणाने युक्त असलेला पुरुष त्याची सेवा करतो. काही ठिकाणी लिहिले, कुठला तरी दास नव तुमचे दासीचा दास करून ठेवा, संसाराचा दास नव तुमच्या दासांचाही तो दास असे नका, पण मला त्याचा दास करा. त्यांची सेवा जर घडलीच,
त्या आनंदाला काय तोटा आहे का? त्याच्यावेळी संत मंडळी एकत्र येतात, एकमेकाशी बोलतात, त्या अवस्थेत तुम्ही आम्ही जमलो, तुमचा ऊस बुडलाय काय? स्वये सुखाचे करते अनुवाद नाही आमच्याकडे. मला आता बरेच लोक विचारतात, तब्येत लय बारीक झाली, होऊ दे की, त्याला काय बोललं, अजून बोलता येते ना, वा झालं. त्याला करायचं काय? त्याला कर्माचे भोग आनंदाने भोगायचे ठरलेलं आहे. त्याला काय? हे बघा, एक ग्रस्त दुकानात गुळ घेऊन चालला, पुडी बांधली, वाण्यानं दिली त्याच्याकडं, त्याच्यावर एक माशी बसली, ती चिर्र करायला लागली. तो म्हणला, चिर्र कर नाही तर फिर कर, वजनात नाही आल्यास तुला सोडणार नाही म्हणलं. तिथे सगळेच आम्ही प्रारब्धाच्या अधीन आहोत. इतकंच बरं, असल्या प्रतिकूल अवस्थेत देखील भगवंताचं चिंतन घडतं, ह्याच्यापेक्षा चांगलं काय? ह्याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. आणि त्यातल्या त्यात राम राम म्हणता जावं माझा प्राण जमलं, संपून गेलं. आयुष्यातले उणीपुरे 60 वर्ष चोरी करता घालवलेली नाहीत, तुमच्या पायाशी घालवलेली आहेत. त्यामुळे मला दुःख काय वाटत नाही. हे आलं ते मला भेटायला, मी आनंद होतो का दुःखात होतो? जाऊ द्या, त्यांची सेवा मला घडू देत. कोण? हिता जागता सात्विक मुलं मुली, गीता भागवत वाचून अखंड भजन करणारे, असे जे व्यक्तिमत्वाचं घर आहे, ते घरही मला आवडतं, ती माणसं तर मला आवडतात. इतकंच नाही, त्यांची सेवा करायला जर मला अशी घडी प्राप्त झाली तर माझा दैवा शब्दात काय? चांगला काय दैव फिरलं बघा, पैशाचा पाऊस. कुणाच्या? बघ, तुमच्या आमच्या नव्हं. हां, म्हणतो ना, दैव, माझ्या दैवाला पार नाही, असे तुकोबारायांचं एक चिंतन आहे. आपण प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे मुद्दे मांडायचे ठरले. बरं असते. मी त्या अपुरेला 15 वर्ष झाले रामराजेच करतो, तर ते अभंग बदललेलं नाही. वेगवेगळे चिंतन ऐकणारी माणसं असली की स्मरण पावते. तुम्ही जर मक्क बसलेले असाल तर माझ्याकडून निघत नाही. तुम्ही बोलविल्या वेद तुम्ही. आणि असं म्हटलंय बघा, वक्ता तो वक्ता नोहे. ज्ञानोबारांच्या पुढं भगवान शंकर होते ना, कोण होते? निवृत्तीनाथ. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. असे श्रोते असले की एक चिंतन सांगायला जमते, सांगण्यामध्ये एक आनंद असतो. तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला तर आमचंही भाग्य समजतो. ही झालेली सेवा त्या शेटके गुरूंच्या वडिलाच्या स्मृतीला अर्पण करूया. इथंच थांबूया.
आहे